12/12/2023 रोजी कोर्स क्रमांक 209 उद्बोधनासाठी आज व्यक्तिमत्व विकास हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर, कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख मार्गदर्शक ढोबळे सर, उपस्थित प्राध्यापक व छात्र अध्यापक यांचे स्वागत करते। व्यक्तिमत्व म्हणजे काय व ती कशी विकसित केली पाहिजे। आपण जीवन जगताना 2-3 व्यक्तिरेखांमध्ये जीवन जगतो, ते म्हणजे पहिलं आपण जे दिसतो ते, दुसरं आपण इतरांना दाखवतो ते, आणि तिसरं आपण असतो ओरिजिनल असतो ते। आता पहिल्या याच्यात आपण जे दिसतो ते, प्रथम दर्शनी आपल्याला जो व्यक्ती दिसतो आपण त्याची प्रतिकृती म्हणजे हा असा असेल तो असा असेल, आपण ही इमेज आपण आपल्या डोक्यामध्ये क्लिक करतो। दुसऱ्यांदा आपण इतरांना दाखवतो। कधी कधी आपण एखाद्या सोबत गप्पा गोष्टी करताना आपण आपल्या मनात काय ते सांगतो, पण आपल्याला खरोखर त्याचं नॉलेज नसतं। कोणीही व्यक्ती घ्या जो जास्त बोलतो किंवा काय, ओरिजिनली त्याचं नॉलेज नसतो, पण तो नुसतं फेकतच असतो थोडक्यात, बरोबर। हे पुढच्याला कळतंय तो फेकतोय, पण हे त्याला हे होत नाही आत्मसात का आपल्याला पुढचा ओळखतोय हे म्हणजे जे आपण दुसऱ्यांना दाखवितो ते। आणि मेन तिसरं आपण जे असतो ते, मूळ आपला स्वभाव। हे व्यक्तिरेखांमध्ये विभागलं जातं। व्यक्तिमत्व म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या परस्पर संबंधित वर्तणुकीशी संज्ञात्मक आणि भावनिक नमुन्यांचा संग्रह म्हणजे व्यक्तिमत्व। व्यक्तिमत्व विकासामध्ये आपले व्यक्तिमत्व कसे घडते आणि कालांतराने बदलते यावर परिणाम करणारे सर्व घटक समाविष्ट होतात। आजूबाजूच्या परिस्थिती किंवा आपलं घरचं वातावरण हे, यामध्ये आपली अनुवांशिक पार्श्वभूमी सुद्धा कारणीभूत ठरते आणि आपण जिथे वाढलो आहोत त्या वातावरणाचा समावेश त्यामध्ये असू शकतो। एवढंच मला या व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाविषयी बोलते आणि थांबते। धन्यवाद तृप्ती मॅडम। यानंतर वेळ आहे विद्यार्थी भाषणाची। विद्यार्थी भाषणामध्ये प्रथमतः वैशाली गावडे मॅडम यांना स्टेजवरती आमंत्रित करतात। आज कोर्स क्रमांक 209 अंतर्गत उद्बोधन सत्र क्रमांक 2 व्यक्तिमत्व विकास या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी येथे उपस्थित प्रमुख उपस्थिती प्राध्यापक श्री हिरामण ढोबळे सर, त्याप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक श्री अनंत बोरकर सर, त्याचप्रमाणे उपस्थित प्राध्यापक कैलास जाधव सर आणि प्राध्यापक संदीप डोकणे सर आणि येथे उपस्थित सर्व छात्र अध्यापक सर्वांना सर्वप्रथम सस्नेह नमस्कार। आता व्यक्तिमत्व ही खूप मोठी संकल्पना आहे। तसं पाहायला गेलं तर आपण फक्त जनरली जर आपण पाहायला गेलं तर एखाद्याची पर्सनॅलिटी, एखाद्याचं लिव्हिंग, राहणीमान हे सगळं बघून आपण म्हणतो काय छान पर्सनॅलिटी आहे। मग त्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या आवडत्या पर्सनॅलिटीमध्ये अनेक जण असू शकतात, त्यामध्ये काही फिल्म स्टार्स असू शकतात, काही प्लेयर्स असू शकतात किंवा आपले शिक्षक असू शकतात, आपल्या आजूबाजूला असलेली अनेक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये असू शकतात। पण व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर फक्त वर कधी दिसणारी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व नाही, तर व्यक्तिमत्व हे बहुआयामी संकल्पना आहे, खूप मोठी आणि व्यापक संकल्पना आहे। व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्याच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा महत्त्वपूर्ण विषय आहे तसा अभ्यासाचा, आणि जो आपल्या आयुष्यातील विविध अंगांना स्पर्श करतो। अनेक गोष्टींमध्ये आपण व्यक्तिमत्व विकासाची स्वरूप पाहू शकतो का। थोडक्यात सांगायचं जर झालं अगदी तर व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या विचारांची, आपल्या भावनांची, आपल्या वर्तनाची आणि आपल्या सामाजिक आचारांची एक एकत्रित आणि सुसंबंध अशी जीवनशैली, त्याला आपण व्यक्तिमत्व म्हणू शकतो। आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजेच आपल्या बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक तिन्ही गोष्टी लक्षात घ्या की एकाच आस्पेक्टनी आपण व्यक्तिमत्व लक्षात घेऊ शकत नाही। एखाद्याची फक्त शारीरिक पर्सनॅलिटी खूप छान आहे, परंतु त्याचे विचार सुद्धा तितके प्रगल्भ पाहिजेत, त्याची बौद्धिक क्षमता सुद्धा तेवढी प्रगल्भ पाहिजे, त्याचं सामाजिक वर्तन सुद्धा तितकंच सुसंबंध पाहिजे, तर त्याची पर्सनॅलिटी ही परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो। तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक अशा सर्व क्षमतांचं सुदृढीकरण आपल्याला म्हणता येईल।
जेणेकरून एक यशस्वी, समाधानी आणि आदर्श नागरिक आपल्या समोर उभा राहू शकतो. तर व्यक्तिमत्व विकासाचे अनेक फायदे आहेत. थोडक्यात फक्त स्पष्ट करते की एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास जर झालेला असेल किंवा त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणते घटक कारणीभूत ठरू शकतात, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो त्याचा आत्मविश्वास. ज्यावेळी व्यक्तीकडे पूर्णपणे आत्मविश्वास असतो तो त्यावेळी त्याच्या समोर येणाऱ्या कोणत्याही कामाला अगदी निर्भयतेने आणि कुशलतेने सामोरा जातो. आत्मविश्वासात वाढ होते आपलं व्यक्तिमत्व जर डेव्हलप असेल तर. दुसरं, संवाद कौशल्य सुधारतं. तुम्ही वारंवार काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला, एखाद्या कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन केलंय, आयोजन केलंय किंवा एखाद्या संवादाला, परिसंवादाला भेट दिली आहे, जेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होता, सहभागी होता, इतर व्यक्तींशी चर्चा करता, त्यांची व्याख्यानं ऐकता, त्या सगळ्या गोष्टींमधून आपलं व्यक्तिमत्व विकसित व्हायला आपल्याला मदत होते. संवाद कौशल्य आपलं सुधारतं. दुसरं म्हणजे सामाजिक संबंध आपले चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होतात. अनेक सामाजिक घटकांशी, अनेक व्यक्तींशी आपला संबंध येतो. अनेक कार्यक्रमांच्या, अनेक सेमिनार्स किंवा कुठल्याही गोष्टीच्या निमित्ताने. आता आपण मागच्या वर्षी अनाथाश्रमाला भेट दिली होती, तर त्या ठिकाणी त्या मुलांशी संवाद किंवा तेथील शिक्षकांचं सगळं आयोजन, नियोजन या गोष्टी आपल्याला जवळून पाहता येतात. आपलं संवाद कौशल्य त्या निमित्ताने काय होतं, विकसित होतं आणि सामाजिक संबंधही सुधारतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता फक्त त्या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता त्या क्षेत्राशी रिलेटेड बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींशी सुद्धा तुम्ही संपर्क साधता. त्या निमित्ताने तुमचे सामाजिक संबंध जे आहेत ते सामाजिक संबंध तुमचे आणखी दृढ होतात. सगळ्यात महत्त्वाचं प्रगल्भता आहे. जेवढं तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करता तेवढं तुम्ही भरपूर काही ऐकता, भरपूर काही समजून घेता, ज्ञान मिळवता, माहिती मिळवता किंवा वेगवेगळ्या गोष्टींना तुम्ही सामोरं जाण्याचा प्रयत्न करता आणि यातून तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत जातं. प्रगल्भता एक प्रकारची येत जाते. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे आपण शालेय जीवनात असतो त्यावेळी एखादी कुठलीही गोष्ट स्वतंत्रपणे करायला दिली तर ती आपल्याला जमत नाही, पण गटामध्ये ती गोष्ट आपण व्यवस्थितपणे करू शकतो. पण त्यानंतर काही कालावधीनंतर ज्यावेळी आपण महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो किंवा व्यावसायिक जीवनात प्रवेश करतो त्यावेळी स्वतंत्रपणे आपल्याकडे जबाबदारी दिली जाते आणि स्वतंत्रपणे जबाबदारी दिल्यानंतर त्याचं पूर्ण आयोजन, नियोजन या सगळ्या गोष्टी जबाबदारीने आपण पार पाडायला शिकतो. म्हणजे थोडक्यात जबाबदारीची जाणीव आपल्याला होते आणि प्रगल्भता आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये येत जाते. त्यानंतर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने व्यक्तिमत्व विकास म्हणजे या तिन्ही गोष्टींचं योग्य संतुलन आहे की शारीरिक लेवलवर शारीरिक क्षमतांचं, मानसिक आणि भावनिक क्षमतांचं तुमचं योग्य संतुलन ज्यावेळी असतं त्यावेळी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप आहे असं कोणीही म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करताना एक गोष्ट प्रत्येक जण आवर्जून करतो तो म्हणजे आत्मपरीक्षण. कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट बोलून गेल्यानंतर आपण आपलं आत्मपरीक्षण करतो. अगदी आता समजा इथे बोलून गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या 2 मैत्रिणींना विचारलं कसं झालं, माझ्या बोलण्यात काही चुकलं का, हे आपणही बोलतो. याचा अर्थ काय, तुमच्या कार्यातील उणिवा, त्रुटी किंवा प्लस पॉईंट्स किंवा तुमच्या चांगल्या गोष्टी या तुम्ही जाणून घेता. म्हणजे दोन्ही गोष्टी जाणून घेऊन कमतरता किंवा त्रुटी तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्या त्रुटी किंवा तुमच्या कमतरता कमी झाल्यानंतर हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व काय होत जातं, डेव्हलप होत जातं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्व विकासास कारणीभूत करतात. त्यानंतर सकारात्मक विचारशैली तुमची हे होते, डेव्हलप होते किंवा विकसित होते. ज्यावेळी आपण स्वतंत्रपणे काम करतो, आत्मविश्वासाने काम करतो, प्रगल्भतेने काम करतो त्यावेळी हळूहळू आपल्याला आपल्या कामाचे रिझल्ट्स दिसायला लागतात किंवा आपल्या कामाचं आपल्याला यश किंवा त्यातनं होणारी यशप्राप्ती यामुळे माणूस सुखावतो. कुठलंही साधं उदाहरण घ्या, अगदी लहान मुलाचं जरी एखादा आपल्या शाळेतला विद्यार्थी आहे त्यांनी एखादं न जमणारं गणित आपल्याला करून आणून दाखवलं आणि आपण त्याला म्हटलं वा व्हेरी गुड, छान ना, बघा यांनी किती सुंदर सोडवले, तर त्याला होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो. आणि खूप वेळ प्रयत्न करूनही न जमणारं गणित सोडवल्याचा जो आनंद असतो त्यामुळे त्याचे सकारात्मक प्रयत्न सुरू होतात पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने. याच पद्धतीने व्यक्तीच्या जीवनात सुद्धा आहे. वारंवार येणारं अपयश टाळून ज्या वेळेला आपण पुन्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला यश मिळत जातं आणि या मिळणाऱ्या यशातून आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या जीवनात सकारात्मकता यायला सुरुवात होते. आणि सकारात्मक विचार हे आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे सगळ्यात महत्त्वाचा एक पैलू आहे. त्यानंतर आपली निर्णय क्षमता वाढते. म्हणजे कुठलीही गोष्ट इंडिपेंडेंटली किंवा
अचानकपणे एखादी जबाबदारी आपल्यावर आल्यानंतर ज्यावेळी आपल्याला जाणवतं की आपल्या मदतीला कोणी नाहीये किंवा आपल्याला इथे आपण हेल्पलेस आहे पूर्णपणे, तर त्यावेळी तुम्ही ऐकलेली माहिती असेल, तुम्ही अनुभवलेले अनुभव असतील किंवा तुम्ही केलेल्या कार्यातून तुम्हाला आलेले अनुभव असतील, तुम्ही वाचलेलं वाचन असेल, तुम्ही केलेलं लिखाण असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिलेले सेमिनार्स असतील, व्याख्यान असतील, यातून तुम्हाला मिळालेली माहिती ही तुम्हाला उपयोगी येते आणि त्याच्या जीवावर तुम्ही तो कार्यक्रम किंवा ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे इथे सुद्धा काय आहे तर तुमची निर्णय क्षमता तुमची डेव्हलप होऊ शकते आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित होतं. म्हणजे कुठलीही समस्या तुमच्या पुढे आल्यानंतर तुम्ही त्यात अडकून बसत नाही, तर ती सोडवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुरू करता. म्हणजे हे साधारणपणे व्यक्तिमत्व विकासाचे घटक आपण म्हणू शकतो. मग त्याच्यासाठी साधनं कोणती वापरता येईल की कुठल्या गोष्टीतून किंवा कशाच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकास आपला साधू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये बहुश्रुतता. आणि बहुश्रुतता आपल्याला मिळते ती म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून. मग पुस्तकं म्हणजे फक्त आपल्या शिक्षक म्हटलं की आपल्याकडे फक्त एकच महत्त्वाचा ग्रंथ असतो आपली भगवद्गीता, ती म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकं. पण शालेय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त सुद्धा कथा, कादंबऱ्या, जीवनचरित्र, आत्मचरित्र किंवा कविता संग्रह, समीक्षापर लेखन, वैचारिक लेख अशा अनेक प्रकारचं वाचन आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक आहे म्हटल्यानंतर आपलं रोजचं वर्तमानपत्र वाचन हा आपला एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. त्यानंतर कार्यशाळा किंवा सेमिनारमधला तुमचा सहभाग हा सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि त्याचबरोबर कोचिंग किंवा मार्गदर्शन. वेगवेगळे प्लेयर्स असतात पहा, चांगल्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशनला जाताना ते चांगल्या कोचचं मार्गदर्शन घेतात किंवा PhD वगैरे करणारे लोक असतात किंवा विद्यार्थी असतात, त्यांचे सुद्धा गाईड्स असतात. मग गाईड तुम्हाला कशासाठी असतो किंवा आपले प्राध्यापक हे आपल्याला मार्गदर्शन म्हणून काम करतात. जिथे तुम्ही चुकता तिथे तुमच्या चुका सांगून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतात. तिथे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवी जनानी प्राप्त होते. आणि म्हणून कोचिंग असेल, मार्गदर्शन असेल, व्याख्यान असतील, सेमिनार असतील, पुस्तक वाचन असेल, वर्तमानपत्र वाचन असेल, या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या साधनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर सांगायचं झालं तर एका दिवसात पूर्ण होणारी ही प्रक्रिया नाही किंवा एका दिवसात घडणारं व्यक्तिमत्व सुद्धा नसतं. त्यामुळं निरंतर चालणारं हे शिक्षण आहे, शिक्षण म्हणू शकतो आपण, कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटकातून, प्रत्येक अनुभवातून आपण शिकतो आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 ते 3 गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे समर्पण भावना पाहिजे, दुसरं म्हणजे तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि तिसरं म्हणजे आत्मसंशोधनाची तुम्हाला गरज आहे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आपलं व्यक्तिमत्व विकसित करायला आपल्याला मदत होईल. आता प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते, त्यामुळं अर्थातच त्या व्यक्तीची प्रगती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि त्यामुळं आपल्या क्षमतांनुसार प्रत्येकाने आपल्या क्षमतांनुसार त्यांचा विकास करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला तर त्या दृष्टीने त्याचं व्यक्तिमत्व विकास करून येण्यास मदत होते. थोडक्यात शेवट सांगते मी फक्त, तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपल्या आयुष्याच्या विविधांगी पैलूवर आपण काम करणं आणि हा एक अद्वितीय आणि वैयक्तिक प्रवास आहे. प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. तुझा असा झाला, हा भाषणाची कला शिकला म्हणून मीही शिकले पाहिजे, हा गायनाची कला शिकला म्हणून मीही केलं पाहिजे, हिला रांगोळी शाळेत आहे म्हणून मलाही आली पाहिजे, असं नाही. तुमच्या क्षमता ज्या ज्या पद्धतीने डेव्हलप होतील, ज्या ज्या पद्धतीने, मग त्या तिन्ही पातळींवर, वैचारिक असेल, भावनिक असेल किंवा शारीरिक असेल, या सर्व पातळींवर तुम्ही आपल्या ज्या क्षमता आहेत त्या डेव्हलप केल्या पाहिजे. तर हा अद्वितीय आणि वैयक्तिक असा प्रवास आहे. म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर एखादा डॉक्टर आहे, अगदी निष्णात, कुशल, अगदी मास्टर आहे सर्जरीमधला, परंतु त्याची शरीरयष्टी जर तशी नसेल की जो 4 तास उभा राहून सर्जरी करू शकत नसेल किंवा त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याला कोणी म्हणणार पण नाही की हा डॉक्टर आहे, तर त्याच्या पर्सनॅलिटीचा तो एक काय झाला, ड्रॉबॅक झाला. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी फिजिकली फिट पाहिजे, मेंटली फिट पाहिजे आणि इंटेलेक्च्युअली सुद्धा फिट पाहिजे. म्हणजे हा एक अद्वितीय आणि वैयक्तिक प्रवास आहे ज्यामध्ये आपण आपली शक्ती, आपल्या त्रुटी आणि भावनांचा शोध घेतो. आणि त्यामुळं व्यक्तिमत्व विकासाचं महत्त्व लक्षात घेता व्यक्तिमत्व विकास हा एक सुंदर प्रवास आहे जो जीवनाला आपल्या अर्थपूर्ण बनवतो. म्हणूनच
आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर एक पाऊल आपण पुढे टाकू शकतो असं जर आपण म्हटलं तर ते नक्कीच वावलं ठरणार नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला विद्यार्थी म्हणून व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅडम, आमच्या ज्ञानप्रसाराचे मार्गदर्शन केल्याबद्दल. त्यानंतर वेळ आहे प्राध्यापक महोदयाची. आपल्या सर्वांचे लाडके आवडते कैलास जाधव सर यांना मी मंचावरती आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर, आजचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले ढोबळे सर आणि विद्यार्थी मित्रांनो, की व्यक्तिमत्व विकास, की बालकाचा व्यक्तिमत्वाचा विकास हा ज्या समाजामध्ये बालक वापरत असतो त्या समाजानुसार बालकाचा व्यक्तिमत्वाचा विकास होईल. सर्वसाधारण आपण आतापर्यंत सांगत आलेलो आहे की समाज प्रभावामध्ये बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असं आपण गृहीत धरत असतो. परंतु स्वतःमध्ये मॅडमने खूप छान भाषण केलं, त्याच्यातले काय म्हणते होते की समाज प्रभावाला जाऊन व्यक्तिमत्वाचा विकास होतो जास्त होतो. परंतु तुम्हाला ज्यावेळेस पाठचा जीवनाला सोज आली, आपण स्वतःमध्ये काय आहोत हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव समाजामध्ये पडला तरच समाजामध्ये म्हटलं जातं की तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, व्यक्ती चांगली आहे. बरोबर की समाजामध्ये असे कोणकोणते घटक असतात ज्या घटकाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. समाजामध्ये बहुतेक घटक असतात, म्हणजे पुढारी असतील, राजकारणी असतील, कलाकार असतील किंवा क्रिकेटर असतील, त्यांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यानुसार आपण व्यक्तिमत्व घडत असतो. परंतु त्यांचा प्रभाव आपल्याला किती वेळ असतो, किती काळ असतो. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचतं, आंबेडकरांचं पुस्तक वाचतं किंवा एखादं विचा खांडेकरांचं कोणतं पुस्तक वाचतं, त्याचा प्रभाव तुमचा किती वेळ राहतो, एक थोड्या कालावधीसाठी राहतो. परंतु आपण तो नंतर विसरून जातो. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्याला पडला का, आदर्शवाद आपल्याला किती वेळ नाही, थोड्या कालावधीसाठी असतो. आपली ती एज लिमिट संपली की आपण तो आदर्श बदलतो, आपली एज लिमिटमध्ये दुसरा आदर्श निवडतो. मग प्रत्येक टप्प्याटप्प्याला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा वेगवेगळा होत असतो. परंतु हे सर्व जे काय आपलं स्टेज आहे, या स्टेजमध्ये आपल्या स्वतःची जाणीव आपण करून घेतली पाहिजे की आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपले विचार कसे आहेत, आपल्या आचार विचार कसे आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. समजा आपल्या मॅडम सांगितली संवाद कौशल्य पहा. संवाद कौशल्य पूर्वी जर विचार केला तर पूर्वी संवादाची साधनं फार कमी होती. फक्त पत्रव्यवहार त्या ठिकाणी केला जात असायचा. एखादा पत्रकार म्हणजे जो असतो ना पोस्टमन, जर पत्र घेऊन आला तर आई त्याला बसून ठेवायची, विचारायची, पत्र वाचून द्यायची. बरोबर, फार संवाद कौशल्य कमी होता. आई त्याला चहा वगैरे करायला घेऊन जायची. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आता जर विचार केला तर संवाद कौशल्य फार कमी झाले. या मोबाईलच्या जगामध्ये संवाद कौशल्य फार कमी झाले. एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आला, तो पाहुणा घरामध्ये बसला तर पहिला विचारतो सीपीचा चार्जर आहे का, मोठा चार्जर आहे का, विचारतो का, त्याची ती मोबाईलची बॅटरी कमी झाली, त्याची अस्वस्थता झालेली आहे. तो स्वस्त नाही आहे, अस्वस्थ झालेला आहे. तो का झालेला आहे, कारण मोबाईलमुळे त्याचं लक्ष विचलित केंद्रित एका ठिकाणी वेगळं झालेलं आहे. तो पाहत नाही बाकी सोन्या काय करतो, गम्या काय करतो, पाऊस पडला का, भीक पाणी झालं काय, तो विचार तो करत नाही. मग याचा देखील प्रभाव त्याची व्यक्तिमत्व पडतो का, त्याची मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली का त्याची. सध्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर एक तुम्हाला किस्सा सांगतो. आपल्याकडे गरजेची संपत्ती असते, बरोबर आहे, गरजेची संपत्ती असते, आपल्या बंगला असला, गाडी असली, खूप काही आपली संपत्ती आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व चांगले असं समाज सध्या परिस्थिती, याच्याकडे खूप संपत्ती आहे, याच्याकडे गाडी बंगला, म्हणजे हा याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं करतो. परंतु आजही काही लोक असे आहेत की त्याच्याकडे गरजेची संपत्ती आहे परंतु रात्रीची झोप येत नाही. खूप संपत्ती आहे परंतु झोपण्यासाठी त्यांना डॉक्टरकडे सल्ला घ्यावा लागतो, डॉक्टरच्या गोळ्या घ्यावा लागतात, तेव्हा त्यांना झोप येते. एक असाच एकदा गरजेची संपत्ती असणारा व्यक्ती एकदा डॉक्टरकडे गेला की डॉक्टर मला झोप येत नाही, मला झोपेचा इलाज सांगा की काय करता येईल. डॉक्टर म्हटला मी तुला आज काय खूप वेळा सल्ला दिला, खूप वेळा सांगितलं परंतु तुला काय झोप येत नाही, त्याच्यामुळे तुझा काय इलाज करू शकत नाही. डॉक्टर देखील अस्वस्थ झाला की तुला सगळे पर्याय संपले, तू काय कर दुसरा माणूस शोध आणि तुझा झोपेचा पर्याय शोध. त्यावेळेस तो गरजेची संपत्ती असणारा व्यक्ती रस्त्याने चालत असताना त्याला महाराज दिसले आणि तो महाराजाला म्हटला की माझे खूप डॉक्टर करून सगळे गोळ्या औषध घेऊन सगळं काही झालं परंतु मला झोप येत नाही. त्यावेळेस त्याला महाराज म्हटले की एक काम कर, ज्याला झोप येते त्याचा शर्ट तू घालून झोप येईल, तुला झोप येईल. त्यावेळेस महाराजांनी त्याला सांगितलं की ज्याला झोप येते त्याचा शर्ट घ्यायचा आणि तू झोपायचं, नक्की तुला झोप येईल. त्यावेळेस तो माणूस म्हटला खूप चांगला बरं आहे की डॉक्टर काय नाही, आपण काय शर्ट घ्यायचं झोपायचं बिंदास. तो पुन्हा डॉक्टरकडे गेला
डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर एक काम करा, तुम्ही आता मला काय विलास करू नका, पण तुमच्या अंगातलं शर्ट मला द्या, की जेणेकरून मला झोप येईल. डॉक्टर म्हणला, तुला पण म्हटलं मला झोप येते. मी देखील अस्वस्थ आहे. काय? कारण मी देखील एवढं हॉस्पिटल बांधले, गरजेची संपत्ती कमवली आहे, परंतु त्यासाठी लागणार कर्ज, पेशंटला देखील गरज नसताना ॲडमिट करावं लागते. पण म्हटलं मला झोप येईल, चल आपण दोघं सोबत जाऊ आणि ज्याला झोप येते त्याचा शर्ट शोधू. असे काही लोकांकडे गेले, परंतु त्यांना एकही माणूस त्या ठिकाणी सापडले नाही. शेवटी 20-25 लोक गोळा झाली आणि शेवटी एका शेतकऱ्याकडे गेले. तो शेतकरी बाजारात काम करत होता. काम करता करता हे 20-25 जण त्याच्याकडे पाहत होते. त्याचं दिनचक्र चालू होतं, नांगराचं काम चालू होतं. नांगरून झाल्यानंतर तो जे काही बायकोने दिलेलं गोठड होतं ते घेऊन आला, ते खोललं, जेवण केलं. ही सगळे दिनचक्र ते पाहत होता चक्र. आणि एका काही क्षणामध्ये त्याचं जेवण झालं, आपली पायाची चप्पल काढली, डोक्याखाली घेतली आणि गर्द झोपायला म्हटले, आपल्याला आता परफेक्ट माणूस सापडला, याचं शर्ट आपल्याला घ्यायचं आणि झोपायचा, म्हणजे आपल्याला निश्चितपणे झोप येईल. सगळ्यांनी त्याला विनंती केली, एक काम कर, तुम्हाला तुझा एक शर्ट दे. त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुझं मला शर्ट दे. तो म्हटला, मी जर गडगडची संपत्ती असली तर हातल्या शर्टला मी तर का बसलो असतो. माझ्याकडे जर संपत्ती असते, गडगडची संपत्ती काही जण दौलत असती, शेतात राबलो नसतो, तुमच्यासारखा देखील फिरत बसला असतो. त्यामुळे माझ्याकडे काही शर्ट नाही. एक काम करा, तुमचे विचार बदला. साहजिक विचार बदलल्यानंतर तुमची दृष्टी बदलेल. की माणसामध्ये काय असतं की गडगडची संपत्ती असते म्हणजे झोप. मानसिकता देखील व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये खूप माणसाला स्वतःची जाणीव झाली पाहिजे, आपण काय आहोत याची जाणीव झाली पाहिजे. एकदा सूर्य मावळत जातो. सूर्य मावळल्यानंतर अख्ख्या जगाला प्रश्न पडला की या पृथ्वीला प्रकाश देणार बरोबर की आपल्याला प्रकाश पाहिजे. तर या चंद्र आणि ग्रह झाले पुढे आले, परंतु ते कुणी पुढे आले नाही. मग सूर्याला प्रश्न पडला की आपण काळोखा केल्यानंतर या सृष्टी तलावर, या पृथ्वी तलावर प्रकाश देण्याचं काम कोण करेल. त्यावेळेस एक पंथी पुढे आली आणि पंथीने सांगितलं की हे प्रभू, मी या सृष्टीला प्रकाश देण्याचं काम माझ्या पद्धतीने करेल. अगदी त्याच पद्धतीने आहे की बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास तुम्हाला करायचा आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामधून नाही तुम्हाला जगाला प्रकाश देण्याचं काम करता येईल, नाही सूर्याप्रमाणे तुम्हाला तेजस्वी राहता येईल, परंतु आपण क्षेत्रामध्ये जो काम करत आहोत त्या पंथीप्रमाणे काम करत राहा. नक्कीच तुमच्या हाताकडून जे विद्यार्थी गेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने एवढं सांगतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी सरळ सोप्या भाषेत माहिती सांगितल्याबद्दल. तदनंतर वेळ आहे आजच्या कार्यक्रमास पाहिलेले प्रमुख पाहुणे प्राध्यापक हिरामण ढोबळे सर यांच्याविषयी ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नंतर बोरकर सर, त्यांच्यासमोर जाधव सर, भोगणे सर आणि सर्व प्राध्यापक सर, त्याचबरोबर तुम्ही समोर बसलेले सर्व छात्र. खरं तर माझ्या अगोदर 2 व्यक्ती बोलले, पण त्या माझ्यापेक्षा एक माझ्यापेक्षा मोठे आहे, एक माझ्यापेक्षा छोटे आहे. पण व्यक्तिमत्वाची सुरुवात ही कुठून होते असं जर आपण विचार केला तर व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदर तो आईच्या गर्भात असतानापासून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची सुरुवात होते असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणा व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदरच कशी काय त्या व्यक्तिमत्वाचा त्याचा विकास व्हायला सुरुवात होतो. तर याच्यावर तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. गर्भाची आवडी, मातेचा डोळे, शेतीची जिव्हाळा तिथे. म्हणजे व्यक्तिमत्व ही मानसिक कल्पना आहे, मानसशास्त्रीय कल्पना जरी असली तरी तिची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती अगदी एका अणुपासून तर ती आकाशा एवढी असं त्याचं स्वरूप आहे. मग प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. एक व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते. एका व्यक्तीला जे आवडतं ते दुसऱ्याला आवडत नाही, दुसऱ्याला आवडतं ते तिसऱ्याला आवडत नाही. जे आईला आवडतं ते मुलाला आवडत नाही, मुलाला जे आवडतं ते आईला आवडत नाही, दोघांना जे आवडतं ते तिच्या पप्पांना आवडत नाही. म्हणजे असा हा सगळा खटाटोप जरी असला तरी प्रत्येक व्यक्ती एका व्यक्तिमत्वात सहज जगत असते. व्यक्तिमत्वाशिवाय त्या व्यक्तीमध्ये शून्य. मग त्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर लहान मुलांना आपण म्हणतो की या जगामध्ये कोणतीही व्यक्ती अशी नाही की तिला टेन्शन नाही. प्रत्येक व्यक्तीला ही त्या कुठल्या ना कुठल्या तरी ताणतणाव खाली वावरत असते.
आता तुम्ही म्हणा लहान मुलांना कसं लाभ आहे टेन्शन, लहान मुलांची टेन्शन ही इतकी असतात की ती मोठ्या माणसाच्या टेन्शनपेक्षा खूप मोठी असतात, फक्त ती त्यांच्या दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहत नाही. तर खरं तर मंगेश पाडगावकर एका कवितेमध्ये म्हणतात की या ओठांनी चुंबून घेईन हजार दागी माती, अनंत मनाने झिंजून द्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व करावे, या जन्मावर या जगण्यावर स्वतःला प्रेम करावे. कितीही माणूस तणावाखाली असेल तरी तो आनंदाच्या शोधात हा कुठंतरी भरकटत असतो, आनंद त्याच्या जवळ असतो पण तो त्याला सापडत नाही. तो त्या कस्तुरी मृगासारख्या आनंदाच्या पाठीमागे लागतो, आनंद त्याच्या पाठीमागे लागतो, तो आनंद मिळवण्यासाठी पुढे पळत असतो. तर आपण पाहिलं की व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण क्रियाशील व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याच्या क्रिया सुरू होतात, तर जन्माला येण्याच्या अगोदरपासून खूप क्रियाशील असते. जेव्हा श्वासाचा पहिला ठोका त्याचा पडतो तेव्हापासून. तर होल ऑर्गॅनिझम इन ॲक्शन म्हणजे व्यक्तिमत्व. मग हे जे व्यक्तिमत्व आहे हे वेगवेगळं असण्याचं कारण काय, तर याला कारण म्हणजे त्याची शारीरिक बौद्धिक क्षमता, त्याच्यानंतर अभिवृत्ती, सर्जनशीलता, हे यामुळे व्यक्तीमध्ये फरक पडतो. त्याचबरोबर ही व्यक्तिमत्वाची जी कारणे आहेत व्यक्तिभेदाची, त्याच्यामध्ये अनुवंशाला काही गोष्टी ह्या अनुवंशाने येतात. तर अनुवंशाने कोणत्या गोष्टी येतात, व्यक्तीची उंची, रंग, शरीराची ठेवण, शरीराच्या क्षमता, त्याचबरोबर परिस्थिती. ही अनुवंशाने येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बदलू शकत नाही, त्या परमनंट असतात. परिस्थिती ही आपण बदलू शकत नाही. एखाद्या गरीब कुटुंबात जन्माला आला, गरीब कुटुंबात वाढला तर त्याचा विकास हा त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. पण त्याचबरोबर वयानुसार व्यक्तिमत्व बदलत जातं, लिंगानुसार व्यक्तिमत्व बदलत असतं. पुरुषाचं व्यक्तिमत्व आणि स्त्रीचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये फरक आहे. स्त्रिया शोषिक असतात पण पुरुष शोषित नसतात, पण स्त्रियांमध्ये सहन करण्याची शक्ती जास्त असते. त्याचबरोबर स्त्रिया ह्या एखादी गोष्ट धरून ठेवतात, त्या सोडत नाहीत. पुरुष अशा अनेक गोष्टींवर फारसा विचार करत नाही, त्याच्यामुळे पुरुषांच्या डोक्यात भोंगे कमी असतात, स्त्रियांच्या डोक्यामध्ये भोंगे जास्त असतात. ते जोपर्यंत ते भोंगे बाहेर काढत नाही तोपर्यंत त्यास काही राहू शकत नाही. आता आपण व्यक्तिमत्व म्हणतो तर तुम्हाला कदाचित माहीत असेल सुधा मूर्ती, या सुधा मूर्ती इन्फोसिसचा मालक आहे. फार खडतर त्यांचं त्यांचा जर जीवन प्रवास जर तुम्ही पाहिला असेल तर अतिशय खडतर जीवन प्रवास. कोट्यावधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक जरी असला तरी त्यांचे पैसे ठेवण्याची पर्स साधारण तुमच्या माहितीप्रमाणे किती लाखांची असावी असं तुम्हाला वाटतं? ते साधारण, पण त्यांचे पैसे ठेवण्याची जी पर्स आहे किमान तुमची किमान 700-800 रुपयांची असेल. त्या सुधा मूर्तींची पैसे ठेवण्याची पर्स ही सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर आपण दागिने खरेदी केल्यानंतर त्या दागिने घालून ज्या पर्समध्ये देतात ती अगदी छोटीशी 10-20 रुपयाची पर्स असेल. एवढी मोठी व्यक्ती असून म्हणजे याच्यामधून शिकायचं काय की आपल्याजवळ किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपण कसे आहोत हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक तमिळ संगीतकार म्हणून तुम्हाला नाव कदाचित इलैयराजा नावाची व्यक्ती आहे, माहिती आहे? इलैयराजा ही इतकी महान व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती जर तुम्ही पाहिली तुम्ही म्हणाल हा माणूस इतका विद्वान असू शकत. त्याच्यानंतर आपली हिंदी संगीतकार खय्याम माहिती आणि माहिती नसणाऱ्या आहे तर ती खय्याम अशी एक व्यक्ती आहे की कब्बन मिर्झांच्या गाणी तुम्ही कुणीच ऐकली नसेल की मला याची मला खात्री आहे. त्यांनी एक चित्रपट संगीत दिग्दर्शन म्हणजे संगीत दिलं होतं त्याला. त्या चित्रपटाचं
नाव मी विसरलो. तर त्याच्यामध्ये ते कपिल मिर्झा हे आकाशवाणीवर काम करायचे. माणूस दिसायला अतिशय वेगळा आहे. तुम्ही एकदा पाहिल्यानंतर त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. पण त्याने गायलेली 2-3च गाणी आहेत, त्यांची जास्त गाणी नाही. यूट्यूबवर सर्च करा, 3-4च्या पुढे तुम्हाला त्यांची गाणी मिळणार नाही. पण खय्याम यांनी त्या चित्रपटासाठी 49 जणांची ऑडिशन घेतल्या, पण त्यांना हवी तशी व्यक्ती झाली नाही. शेवटी ते कपिल मिर्झा ही व्यक्ती झोपडपट्टीत राहणारी, जेमतेम आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करणारी व्यक्ती. ती 2-3च गाणी गायली. ती गाणी तुम्ही अवश्य ऐका, तुम्हाला सुद्धा ती म्हणजे आवडली. खूप सुंदर गाणी, पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज न करणारी व्यक्ती म्हणजे खय्याम आणि इलाहीराजा. आपल्या संगीत विश्वातील आपण आजोबाले त्यातली ही व्यक्ती म्हटलं. ही व्यक्तिमत्व घडली कशी, त्यांना परिस्थितीने कसं घडवलं याचा जर विचार केला तर तो एक वेगळाच टॉपिक होतो. त्यानंतर आणखी एक मी व्यक्ती सांगतो, त्यांचं एक आत्मचरित्र आहे, शापित गंधर्व. वाचलंय कोणी? वाचलंय सर? चंद्रशेखर गाडगे माहिती आहे? निसर्गराजा एक सांगतो. ती व्यक्ती झोपडपट्टीमध्ये जन्माला आली, झोपडपट्टीमध्येच वाढली, झोपडपट्टीमध्ये आजही झोपडपट्टीमध्ये राहतात. तर त्यांनी जी गाणी दिली ती गाणी अजरामर ठरली. त्यानंतर लता मंगेशकरचं जर तुम्ही जीवन प्रवास पाहिला तर कमी वयात असताना वडील गेले, सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. 3 बहिणी, 1 भाऊ, सगळे ह्या चौघांनी संगीत क्षेत्रामध्ये इतकी क्रांती केली की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत लता मंगेशकर हे नाव राहणारच, असं पु ल देशपांडे म्हटलं. म्हणजे व्यक्तिमत्व ही घडतात कशी. एखाद्या पाथरवट हा ज्या वेळेला दगडाला आकार देतो किंवा मूर्ती घडवतो त्यावेळेला त्याच्यावर त्याला जेव्हा दगड फोडायचा असतो त्यावेळेला तो 100 ठोके त्या दगडावर मारतो. 100 ठोक्यामध्ये दगड फुटत नाही, 101 ठोक्यावर दगड फुटतो. त्यावेळेला त्याने असंच म्हणायचं का की हा 100 ठोके उगाच मारतो. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्तिमत्व घडतं ते व्यक्तिमत्व घडण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्या कारणीभूत झाल्याशिवाय ती व्यक्ती आकाराला येत नाही. आता तसं जर विचार केलं तर श्यामची आई सगळ्यांना माहीत आहे, साई गुरुजींची आई. श्याम घडला कोणामुळे? आईमुळे. पण आजकालचे विद्यार्थी घडत नाहीत, याला कारण आई जास्त आहे असं मला वाटून जातं. वडिलांनी मुलाला काहीतरी करायचं ठरवलं, काहीतरी विचारलं, ओरडले का लगेच आईमध्ये येते. ती आईचं प्रेम असतं हा भाग वेगळा, पण कुठंतरी संयम हा असला पाहिजे. व्यक्तिमत्वामध्ये संयम राखणं किंवा संयम ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज घडले जिजाबाईंना, हे सगळ्यांना माहीत आहे. पण जिजाबाईंनी शिवरायांवर संस्कार केले. आज मी माझ्या वर्गातील मुलांना म्हटलं की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, मुलं म्हटली शक्यच नाही, भिंत चालवू शकत नाही. मी त्यांनी म्हटलं चालवली, म्हटलं तुम्ही घरच्यांना विचारा. तर ते म्हटले की आमच्या आई वडील पण आम्हाला हेच म्हटले की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. तर सर कशी चालवली? म्हटलं कशी चालवली हे पाहण्यासाठी तुम्ही पद्माकर गोवेकर यांचं मुंगी उडाली आकाशी पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली. वाचलंय तुम्ही पुस्तक मुंगी उडाली आकाश? पद्माकर गोवेकरांचं पुस्तक पण आहे आणि त्याची ऑडिओ क्लिप पण आहे, ती वाचा. म्हणजे वाचन व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारं प्रचंड मोठा हत्यार कोणता असेल तर ते म्हणजे वाचन. तुमचा वाचन किती आहे, वाचनाचा व्यासंग किती आहे यावर तुमची पर्सनॅलिटी घडत असते. आता जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटीचा विचार करतो त्या अगोदर विद्यार्थ्यांसमोर आपण कसे आहोत हे पाहण्याच्या अगोदर आपण आपल्यामध्ये डोकावलं पाहिजे की आपण कसे आहोत. आपण मुलांना सांगायचं की खोटं बोलू नका आणि आपणच सांगायचं की ज्या त्या सरांना सांगायचं सर कामात आहे, त्याच्यात आपण काही करत नसतो.
म्हणजे आपली ॲबिलिटी किती आहे, आपली बलस्थाने कोणती आहे, आपल्या कमतरता कोणत्या आहेत, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, आपली कॅपॅसिटी किती आहे, याही गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासाचं दुसरं साधन ते म्हणजे वागण्यात बोलण्यात आपण सकारात्मकता असते. म्हणजे सकारात्मकता हवी आहे. जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं तर आपण त्या ध्येयापर्यंत निश्चित जाऊ शकतो किंवा आपल्याला हवं आहे ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला आपलं एक स्वतःचं मत असावं. रॉजर बेकनने एक फार सुंदर विचार मांडला होता की तो 5वीच्या पुस्तकात होता की केवळ दुसरा सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तर त्याची खात्री करा की खरंच ते आहे का नाही का. सुरुवातीला असं झालं होतं की लोक सांगायचे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. ज्यावेळेला विज्ञानाने सिद्ध केलं की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, तेव्हा जगाला कळलं की खरोखर सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. स्वतःचं मत असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की एकटा व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही, त्याला दुसऱ्याची गरज लागते की दुसऱ्यांनी सांगितलं आपण दुसऱ्याची चर्चा करू, आपण कधी आपलं मत देत नाही. आणि हे असावं असं की योग्य अयोग्य ज्यावेळेला आपल्याला आपण कन्फ्यूज होतो त्यावेळेला आपण दुसऱ्याची मत घ्यावी, मदत घ्यावी, पण आपलंही स्वतःचं मत असणं गरजेचं आहे. भूपेन हजारिका माहिती तुम्हाला? रुदाली चित्रपटाला संगीत झालेली ती एक व्यक्ती ही म्हणजे खूप महान व्यक्ती आहे. की आसाममध्ये त्यांना एक संगीत क्षेत्रातला म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की गॉड म्हटलं जातं. भूपेन हजारिका म्हणजे ही जी व्यक्तिमत्व आहे ही व्यक्तिमत्व आपल्या जीवनावर प्रकट करतात. मग जेव्हा आपण व्यक्तिमत्वाचा विचार करतो त्यावेळेला आपल्या जीवनावर सुद्धा कोणाच्या तरी व्यक्तिमत्वाचा फरक म्हणजे प्रभाव पडलेला असतो. आपले काही शिक्षक असे असतात की ते आपल्याला आजही आठवतात, त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. तर हे असं का होतं की त्यांचा प्रभाव का पडतो की आपल्याला त्यांची काही गुण आवडलेले असतात आणि हा प्रभाव असावा. आज आपण पाहतो की मुलांसमोर आदर्श नाही असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आज आपण तुम्ही शाळेतल्या कुठल्याही मुलाला विचारा तुला कोण आवडतं रे, तुला कोणता खेळाडू आवडतो, कोणता अभिनेता आवडतो, तर मुलं चांगले व्यक्तींची नावं कधीच सांगणार नाही, कारण तेच त्यांना माहिती नाही. ध्रुव बाळ ही व्यक्ती ही तुम्हाला ध्रुव बाळाची कथा माहीत असेल. त्यांना घरातून बाहेर काढल्यामुळे त्यांनी त्याच्या आईला विचारलं की आई देव कुठे असतो. माईने त्यांना सांगितलं की बाळा देव हा खूप लांब असतो, देवाला भेटण्यासाठी काय करावं लागेल. आईने सांगितलं तपश्चर्या करावी लागेल. मग तो म्हटला की मी सुद्धा देवाला भेटेन आणि मी सुद्धा तपश्चर्या करतो. तपश्चर्या करता करता ध्रुव बाळाला देव प्रसन्न झाले आणि देवाने सांगितलं की बाळ तुला काय काय हवंय ते माग. ध्रुव बाळाने एकच सांगितलं की मला कुणीही बाजूला पडू शकणार नाही असं मला आढळपत दे. म्हणून देवाने त्यांना ताऱ्याच्या रूपाने अवकाशामध्ये स्थान दिलं, तो ध्रुव होता. ह्या कथा मुलांना माहीतच नाही. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची, घरामध्ये म्हातारी माणसं असायची आणि संस्काराचं काम ती माणसं करायची. नातवंडांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना गोष्टी सांगणं, त्यांना फिरवणं, त्यांना चांगल्या गोष्टी शिक्षण न देता नकळत त्यांच्यामध्ये रुजवणं हे काम ती व्यक्ती करायची. आज आपण पाहतो की घरामध्ये आईवडील आणि मुलं एवढंच कुटुंब, आईवडिलांना दिवसभर कष्ट करतात, कामानिमित्त बाहेर जायला लागतं. जे मुलांवर होणारे संस्कार हे कुठेतरी कमी होत चाललंय असं म्हणण्यापेक्षा संपले असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. शाळा सुटायच्या वेळेला जर तुम्ही गेटजवळ जाऊन 10 मिनिटं जर उभं राहिला तर मुलांवर असलेल्या संस्कारांची आपल्याला थोडीशी जाणीव होते. मुलं कोणत्या भाषेत बोलतात, कशी बोलतात, काय बोलतात याचे प्रसंग हे कळत न कळत आपण शांत उभं राहायचं की मुलांना कळलं नाही पाहिजे हे आपण निरीक्षण करतोय. तर अतिशय भयावह चित्र आपल्याला दिसते, याला कारण म्हणजे मुलांसमोर असणारे आदर्श आज संपले. तुमच्या समोरचे आदर्श कोणते असं विचारलं तर स्वामी विवेकानंदांचं नाव कोण घेणार नाही, छत्रपती शिवरायांचं नाव कोण घेणार नाही. हे असं का व्हावं? आज खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की
भारत हा विकसित होण्याच्या मार्गावर आहे, तसं फक्त भारत हा दिसायला विकसित होण्याच्या मार्गावर आहे, पण आज जर आपण समाजाची विदारक परिस्थिती पाहिली तर भारत हा आतून पोखरला गेलेला आहे असं म्हणावं लागेल. आणि हे पोखरलं जाण्यामागे कारण जर कोणतं असेल तर प्रसार माध्यम आणि संस्कारांचा अभाव, या दोन गोष्टी याला कारणीभूत आहेत. मी किंवा आपण दोन्ही काळ पाहिले, मोबाईल असतानाचा काळ आणि मोबाईल नव्हता त्याचा काळ. मला आठवतं की मी नोकरीला लागल्यानंतर 6 वर्षांनी मला मोबाईल मिळाला. त्याच्या अगोदर मोबाईल नव्हता. आज मुलं जन्माला येतानाच मोबाईल बरोबर घेऊन जन्माला आले आहे. आपल्याला जर त्याला दूध पाजायचं असेल तरी आपण त्याच्या हातात मोबाईल घेऊ. म्हणजे या मोबाईलचा जरी ते साधन असलं तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण हे सर्वस्वी आपल्यावर आहे. आणि आपण त्यांना त्या साधनाच्या मदतीने काय दाखवतो किंवा काय देतो. आज आपण पाहतो की टीव्ही प्रत्येकाच्या घरोघरी आहे. तर त्या टीव्हीमध्ये आपण पाहतो काय, चांगल्या गोष्टी किती आहेत आणि वाईट गोष्टी किती आहेत. कुठल्याही चॅनलवरच्या जर तुम्ही मालिका पाहिल्या तर त्या मालिका खूप बुड्या, त्याच्यानंतर वादावाद, भांडणं, प्रॉब्लेम क्रिएट करायची आणि ते सोडवायची. त्याच्यामधून मुलांवर काय परिणाम होतो याचा आपण कधी विचारच करत नाही. शिवाजीराव भोसले असं म्हणतात की त्यांच्या आयुष्यामध्ये टीव्ही घरात नव्हताच म्हणून त्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही. आणि मलाही असंच वाटतं की आज आपल्या घरात टीव्ही नसेल तर आपलं कोणतंच नुकसान होणार नाही, पण तितका संयम आपण बाळगला पाहिजे की आपण टीव्ही सोडला पाहिजे. असं मी मानणार नाही, बातम्यांसाठी वगैरे तुम्ही पहा, पण आपण मुलांना काय दाखवतो आहोत किंवा आपण मुलांना काय दाखवलं पाहिजे, त्यांना कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, या गोष्टी सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत. आपण मुलांना घडवत आहोत तर त्यासाठी आपण अगोदर योग्य अयोग्य काय आहे हे पारखून घेण्याची आज गरज आहे. मुलं बोलायला लागली की खूप बोलत राहतात. आपण त्यांना म्हणतो की तुम्ही थांबा, मी बोलतो. आपण मुलांना चांगला श्रोता बनवलं पाहिजे, है ना. प्रत्येक वेळेला आपण असं बोलतो की माझं ऐक, तुझं मी नंतर ऐकेन, पण आपण कमी बोललं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे. पण आपण नेमकं याच्या उलट करतो. साधी गोष्ट आहे, डॉक्टरकडे गेलं तरी ज्या वेळेला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतो त्यावेळेला सुद्धा आपण बोलत असतो. त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा विचार चाललेला असतो की यांना कोणतं औषध द्यायचं किंवा यांना काय दिलं पाहिजे, त्यावेळेला आपण बोलतो. तर चांगला वक्ता होण्यापेक्षा अगोदर चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आनंदी राहिले पाहिजे. आता काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला असं वाटतं की विनाकारण आपण त्याला विचारलं, बाबा रोताय क्यों, तर ती व्यक्ती म्हणते सुरतच होईस. बाबा तू रडतोस काय, नाही माझा चेहराच असा आहे. आपला चेहरा हा प्रसन्न असला पाहिजे. आता प्रसन्न करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा आपण मुलांसमोर जातो त्यावेळेला आपल्याला असं वाटलं पाहिजे की ते 30-40 चिमुकले जीव आपल्याकडे ज्यावेळेला पाहतात की त्यावेळेला सर आल्यानंतर आनंद झाला पाहिजे, हे ना. आपण जर धीरगंभीर होऊन त्यांच्यासमोर गेलो तर त्यांना ते रुचणारही नाही आणि काहीच नाही. काही डॉक्टर असे असतात की त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिल्या भेटीतच त्या पेशंटचा माझा बरा ही त्या व्यक्तिमत्वाची त्यांच्यावर पडलेली छाप असते, ठीक आहे. मुलं आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेला की आपल्याला जेव्हा आपण मुलांना अध्यापन करतो त्यावेळेला आपल्याला मूल होऊन त्यांना शिकवता आलं. ज्या वयाची मुलं आहेत त्या वयाचा आपल्याला होता आलं. पण जेव्हा आपण आपलं स्थान सोडणारच नाही असं ठरवलं तर मुलं आणि शिक्षक याच्यामध्ये कधीही आंतरक्रिया फारशा चांगल्या आंतरक्रिया घडतील असं वाटत नाही का. की असं असतं की समजा एखादी कविता शिकवायची की खबरदार जर टाच मारून चालत होते तर उडविल ते आचार्य त्याच्या बाहेर एवढे. आपण जर ते असं जर म्हणलं खबरदार जर टाच मारून ते मुलांना पोचणार नाही. खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर उडविल देहाच्या चिंधड्या राई एवढ्या, हा आवेश त्याच्यामध्ये आला पाहिजे, ठीक आहे. असं की म्हणजे आपण त्याला तादात नाही. आता मॅडमने मग अशी एकदम आत्मसमर्पण
हसत हसत ज्योती जळली, काळोखाची रात्र उजळली, पहाट झाली, तेजोमय तेजोमय जग होता. ठीक आहे. ज्यावेळेला दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी ती ज्योती जळत असते, त्या ज्योतीतलं तेल संपून जातं, ती ज्योत विझून जाते. जेव्हा पहाट होते, पहाटेचा सूर्यप्रकाश येतो, त्यावेळेला ती ज्योत विझलेली असते, पण ती जळतानाही हसत हसत जळलेली असते. तिने अंधारात सुद्धा दुसऱ्यांना प्रकाश दिलेला असतो. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आहेत की ह्या व्यक्तिमत्वाचा हा म्हणजे अद्वितीय असा भाग आहे. नाही का. जगावं की मारावं हा एकच सवाल आहे. फेकून द्यावी ते देहाची लक्तर त्या गुंडाळीच्या जाणीवीच्या यातनेसह त्या मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट, याचा त्याचा त्याचा आणि त्याचाही. या मृत्यूच्या महासागरापर्यंत जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा, पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न करू लागली तर इथंच नेप आहे. हे विधात्या, ज्यांना आम्ही जन्म दिला ते तर आम्हाला विसरले, पण ज्यांना आम्हाला जन्म दिला ते तू देखील आम्हाला विसरलास. नटसम्राटमध्ये सुरू होते. म्हणजे हे नटसम्राट तुम्ही जर पाहिला असेल, श्रीराम लागूंनी केलेला नटसम्राट पहा आणि नाना पाटेकरांनी केलेलं नटसम्राट पहा, याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा म्हणजे जेव्हा एखादा कलाकार एखादी कलाकृती सादर करत असतो, त्यावेळेला श्रीराम लागून जे त्या कलाकृतीत जिवंतपणे घुसलेली व्यक्ती आहे, जास्त म्हणजे याला आपण तादात्म्यीकरण असं म्हणतो. की मी जर एखादी स्त्री व्यक्तिरेखा करतो तर मला त्या स्त्रीचे काही कलाकार असे आहे की काही लखबी शिकण्यासाठी त्यांनी वर्ष घालवले, तेव्हा त्या कलाकृती सादर केल्या. नाही का. एक कथा मी कुठेतरी वाचली होती की एका राजाने एका चित्रकाराला सांगितले की तू मोराचं चित्र का असं काढ की ते अद्वितीय एकमेकांव्यतिरिक्त अद्वितीय असलं पाहिजे. की ते चित्र तो म्हटलं की मी आज नाही चित्र काढणार, मला 1 महिन्याने तुम्हाला चित्र काढून देईल. तो कलाकार, तो चित्रकार जंगलात गेला, मोरांच्या अनेक बारकाव्यांचं त्यांनी निरीक्षण केलं आणि मग त्याने ते चित्र काढलं. ती मोराचं चित्र या खऱ्या मोराच्या चित्रापेक्षा सुंदर झालं. शिवरायांचं चित्र पाहिल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते की प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असण्यापेक्षा त्यांची प्रतिमा इतकी सुंदर आहे तर ती किती सुंदर असते. म्हणजे जे व्यक्तिमत्व म्हणजे शिकायचे काय आपल्याला याच्यामधून की आपण एक व्यक्ती आहोत, आपण दुसऱ्यासारखी नाही. आणि याच्यामध्ये आपण एक फार मोठी गल्लत करतो ती म्हणजे आपण नेहमी तुलना करायला जातो. एका गोष्टीची तुलना होण्यासाठी 2 समतुल्य गोष्टी असाव्या लागतात. पण जर प्रत्येक व्यक्ती ही जर एकमेकात अद्वितीय असेल, युनिक असेल, तर त्याची तुलना करू नये असं मला वाटतं. आपण मग मी तुम्हाला सांगितलं की आपण आनंदी राहिलं पाहिजे. आपण आपल्या जीवनात आनंद शोधतो का, हा खरं तर आपण प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच आपण आनंदी आहोत. बरं, आनंदासाठी फार कष्ट करावे लागतात का? नाही. हे जग खरोखर सुंदर आहे, आपणही त्या सुंदर जगातला एक सुंदर भाग आहोत. मग आपण जीवन जगताना आनंदी का राहू नये हा प्रश्न आहे. पण आपल्याला सगळ्या जगाचं टेन्शन, मोदींना जग चालवताना किंवा देश चालवताना जितकं टेन्शन आहे तेवढं आपल्या डोक्यावर आहे. टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सुटतात असं मला अजिबात वाटत नाही. काही प्रश्न असे असतात की ते सोडून दिल्याने सुटतात. काही प्रश्न असे असतात की ते सोडवून कधीच सुटत नाही, सोडून दिल्याने सुटतात. या एका वाक्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या एका पैलूचं गमक आहे. ज्या गोष्टींवर विचार करण्याची गरजच नाही अशा गोष्टींवर आपण विचार करत बसलो तर ती गोष्टी मनाला आनंद कधीच देत नाही, तर किती त्रास देतात. त्यासाठी आपण त्या गोष्टी सोडून द्या, त्या आपण प्रश्न सुटतील. त्याच्यानंतर आनंद यादव तुम्हाला माहिती, जुजबी, नटरंग. ह्या आनंद यादव त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. अतिशय गरीब, वडील शेतकरी कुटुंबात जन्माला आले, वडिलांची शेती, दुसऱ्याच्या शेतात राहणं. या आनंद यादवांनी शिक्षणासाठी कचऱ्याच्या कुंडीत पडलेली केळाची साल खाल्ली. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही झोंबी व्हा. तर ही माणसं घडली कशी, तुमच्या मनाचा निर्धार पाहिजे.
नाही का, एक कवी असं म्हणून जातो की दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईल आकार असं कसे ते झाल्यावर ते थंड. ठोके कधी मारले पाहिजे, जोपर्यंत लोखंड गरम आहे तोपर्यंत ठोके मारले तर त्याला हवा जो आकार देता येतो. पण तेच लोखंड जर थंड झालं तर त्याच्यावर किती ठोके मारले तरी त्याला आकार देता येत नाही. निर्धार मनाचा पक्का पाहिजे. आपल्याकडे सगळ्यात उणीव कशाची असेल तर निर्धार हा आपला डळमळीत असतो. आपण कधी स्टेबल नसतो. एखादी गोष्ट करायचीच आहे, कोणत्याही परिस्थितीत कशीही परिस्थिती निर्माण झाली, कितीही संकट आली तरी मी ती करणारच आहे, हा मनाशी ठरवणं याला म्हणायचं निर्धार. आणि ह्या निर्धार शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं केवळ निर्धाराच्या जोरावर. आणि त्या निर्धारासाठी प्रेरणा होती जिजाऊची. म्हणजे निर्धार हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक अद्वितीय असा भाग आहे. त्याच्यानंतर आपल्यात असलेला आत्मविश्वास. आत्मविश्वास हा एक पैलू आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतो. आत्मविश्वास कसा हवा, आत्मविश्वास कसा निर्माण केला जाईल, आत्मविश्वास निर्माण कसा होतो याचा जर आपण बारीक विचार केला तर निर्धार आणि आत्मविश्वास ह्या जवळजवळ सारख्या गोष्टी आहेत. आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल, कुठलंही संकट येऊ द्या आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे, जायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तानाजी ज्या वेळेला पडला त्यावेळेला मराठी सैरावैरा पळायला लागले आणि ते आपण गड हरणार असं म्हणून ते मागे फिरले. त्यावेळेला तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांना म्हणाला की अरे असे भेडासारखं पळताय का, मी गडावरून खाली उतरण्याचे दोर केव्हाच कापून टाकले आहे की आता तुम्हाला जर मरायचंच असेल तर शत्रूबरोबर लढाई करून मरा. त्याने काय केलं की सूर्याजीने त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, गेलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण केला आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी कोंढाणा घेतला. म्हणजे आत्मविश्वास हा इतका महत्वाचा आहे की आपण म्हणतो की जे जे शक्य ते करतील स्वामी, है ना. अक्कलकोटच्या स्वामींचं ते असं म्हणतात की ते काही स्वामी काही करत नाही, ते फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. आणि हा आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असेल तर आपण अशक्य गोष्टी सुद्धा छानपैकी चांगल्यापैकी करू शकतो. त्याचबरोबर आपण इतरांचा आदर केला पाहिजे. दुसऱ्याचं सुख आपल्या डोळ्यांना फुटतं असं म्हणतो. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपण त्याच्यावर अनेक ताशेरे ओढायला सुरुवात करतो की इतरांच्या आनंदात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे, इतरांच्या समाधानात आपण समाधानी राहिलं पाहिजे ना. या जगामध्ये चांगलं करण्यासाठी कष्ट करावे लागतात का? अजिबात नाही. तुमच्या मनात चांगली गोष्ट करायची असेल तर तुम्ही अजिबात विचार करू नका, पण वाईट गोष्ट करायची असेल तर 100 वेळा विचार करा असं म्हणतात. मग चांगलं करण्यासाठी जेव्हा फुलं जमिनीवर पडतात मग फुलांनी असाच विचार करायचा की आपण जमिनीवर पडल्यानंतर जमीन सुगंधी होईल किंवा मातीला सुगंध येईल. या जगामध्ये तुम्ही चांगलं करा, तुमचंही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये कर्मभोग नावाचा एक सिद्धांत आहे. तुम्ही जसं कर्म कराल तेच कर्म फिरून परत तुमच्याकडे येईल. तसं म्हणतात तुम्ही चांगलं केलं चांगलं होणार, वाईट केलं वाईटच होणार. वाईट करून जर तुम्ही चांगल्याची अपेक्षा करत असाल तर ते चुकीचं आहे. तर अशा प्रकारे व्यक्तिमत्व ही अतिशय व्यापक कल्पना जरी असली तरी आपल्यामध्ये असलेल्या काही गुणांमुळे किंवा आपण प्रयत्न करून त्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. व्यक्तिमत्व हे काही आता अब्राहम लिंकन जर तुम्ही पाहिलं असेल तर ते दिसायला बेडर होते, चांगले नव्हते. म्हणजे व्यक्ती दिसण्यापेक्षा असणं हे खूप महत्वाचं असतं. सुद्धा मोठी झालं. त्याच्यानंतर अब्राहम लिंकन यासारखी ही जी व्यक्तिमत्व आहे ही व्यक्तिमत्व ही आदर्शवतच आहे असं म्हणावं लागतं. मग त्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना की व्यक्तिमत्व घडवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात असंही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीमधून व्यक्तिमत्व घडत असतं. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला निघाला तर
त्या ठिकाणी असलेली आपली जी वेशभूषा आहे ही वेशभूषा त्या परिस्थितीनुसार किंवा त्या इव्हेंटनुसार ही असली पाहिजे. है ना? आपण जर शोकसभेला गेलो, जर आपण चांगले जर आनंदी याच्यामध्ये जर गेलो तर तिथे ती चालणार नाही. म्हणजे परिस्थितीनुरूप आपलं वागणं बोलणं असलं पाहिजे. तर व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टी आहेत. यासाठी वाचन चांगलं हवं, वाचनाचा व्यासंग हवा, वेगवेगळ्या विषयावरची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जर तुम्ही वाचली तर निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्वाला एक चांगला आकार मिळेल असं मला वाटतं. या उद्बोधन सत्राच्या निमित्ताने आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं, जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. व्यक्तिमत्व विकासाबद्दल ज्ञानाचं सागरापर्यंत पोहोचवल्याबद्दल. ते जे तुमचे आहे सूर्यचंद्राहून जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानवृत्ती मार्गाच्या पदक्रमातून कळसगाठी प्रगतीचा, त्यासाठी माना हे अध्यक्ष मार्गदर्शनाचा. विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथोयोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक आनंद बोरकर सर यांनी करून त्यांच्या ज्ञानसंबंधित काही मार्गदर्शनास्पद मौलिक विचार आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडावे, जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात प्रगतीसाठी मार्गदर्शन करतात. आजच्या या आपल्या कोर्स क्रमांक 209 अंतर्गत जे आपण उद्बोधन घेतोय त्या द्वितीय सत्रातील प्रमुख मार्गदर्शक आमचे विद्यार्थी आणि चांगले मित्र आदरणीय ढोबळे सर, या कार्यक्रमाचे किंवा या विभागाचे प्रमुख ढोकणे सर, इथून निघून गेलेले जाधव सर आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपण व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेवर आज आपण सगळं विचारमंथन ऐकलं. सरांनी आता सांगितलं की माझे 2 लोक बोलली, मी सांगतो माझे 3 लोक बोलली आणि त्यांनी खरं तर हे व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्व विकासाला आपण कसं प्रयत्न केले पाहिजे किंवा व्यक्तिमत्व विकासाचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत किंवा व्यक्तिमत्व विकासाचे घटक कोणते आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन खरं तर आजच्या 3 वक्त्यांनी केलेलं आहे. वेळेचा विचार करता मी तुमच्या जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे काय हे मला जे वाटतं ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर सरांनी सांगितलं की व्यक्तिमत्वाची सुरुवात ही अगदी लहानपणापासूनच होत असते आणि आपण आपले जे आदर्श आहेत किंवा आपल्या समोर जे काही लोक आहेत त्यांना आपण त्यांचं अनुकरण करून आपण व्यक्तिमत्व सुधारायचा प्रयत्न करत असतो. पण माझ्या मते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर ती मानसशास्त्रीय खूप मोठी संकल्पना आहे. पण व्यक्तीचं दिसणं आणि व्यक्तीचं असणं ह्या 2 गोष्टी म्हणजे खरं तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व. आपण जर पाहिलं जॉनी लिव्हर हा चित्रपट क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आहे, त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधव आहे, भरत जाधव आहे, असे असंख्य लोक आहेत की ज्यांचं दिसणं चांगलं नाही पण त्याचं असणं चांगलं आहे. काल परवाचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल, काल परवाच घडलेली घटना आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे आणि त्यांची ती ठराविक लोक एका स्टेजवर होती. सचिन तेंडुलकर विनोद कांबळे एका कोपऱ्यात बसलेलं पाहिलं. सचिन तेंडुलकर त्याच्या जवळ गेला, त्याला आपण नमस्कार केला. त्याच्यानंतर बराच त्याच्यावर वापव झाला, त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी टिप्पणी पण झाल्या. त्या भागात आपल्याला जायचं नाही, पण आपला बालपणीचा एक मित्र आज अतिशय दारिद्र्य किंवा हालाकीच्या परिस्थिती आहे हे पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर त्याच्या जवळ गेला, त्याच्यावर खांद्यावर हात ठेवला आणि त्याला नकळतपणे संदेश दिला, तू घाबरू नको, मी आहे. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे, हा जो काही पैलू आहे हा सचिन तेंडुलकरच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की सचिन तेंडुलकर दिसतो असा, पण तो आहे कसा, असतो कसा हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक शिक्षक म्हणून काम करत असताना जर आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व विकासामध्ये लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्स लावावे लागतात. वेगवेगळे व्यक्तिमत्व विकास केंद्र चालवणारे लोक आहेत. एक काल पण बघा राजकारणाचं उदाहरण तुम्हाला सांगतो की अजितदादा पवारांना कुठेतरी मला वाटलं की मी आता बाहेर पडलोय आणि मी कदाचित ह्याच्यात मी यशस्वी होणार नाही, तर मला काहीतरी बदल केला पाहिजे. माझ्या मते मी बदल जर करून घेतला तर कदाचित मला यश होऊ शकतं. म्हणून त्यांनी कितीतरी कोटी रुपये त्यांनी सल्लागार ठेवला आणि त्या सल्लागारांना पहिले हे सांगितलं की तुमचा ड्रेस कोड घालला, तुम्ही गुलाबी कलरचं जॅकेट घाला, जिथं जाते तुम्ही गुलाबी फेटाला आणा, जिथे जाते तर गुलाबी वातावरण तयार करा. त्याचा परिणाम असा झाला की एकंदर अजितदादांचं व्यक्तिमत्व बदल झाला आणि आपण सगळे बघतोय त्याचा परिणाम काय झाला, तर
त्यांना लोक विधानसभेला घवघवीत यश मिळालं. म्हणजे मला सांगायचं काय, व्यक्तिमत्व जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपण बदल स्वीकारणं गरजेचं आहे. आपण आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग सरांनी आता तर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. स्वतः झालं पाहिजे, तुमच्यामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजे, तुम्ही कॉन्फिडंट असलं पाहिजे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे आज कोणती गोष्ट नाही तर आपल्याला आत्मविश्वास नाही, कॉन्फिडन्स. आपण सगळ्या गोष्टी करतो पण आपल्याला आत्मविश्वास कमी असतो. आपण लोकांना योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला व्यक्तिमत्व सुधारायचे तर एखाद्याचं चांगलं बोलणं असेल तर त्याचं कौतुक पण केलं पाहिजे, किंवा एखाद्या व्यक्ती चुकलं असेल त्याला सांगितलं पण पाहिजे बाबा तू चुकतोय. ह्या गोष्टी आपल्याला असल्या पाहिजे. आपण जर आपण पाहिलं तर आपण सोशल मीडियाचे तुम्ही सगळेजण वापर करतात, समाज माध्यम किंवा प्रसार माध्यम आपण ज्याला म्हणतो त्या प्रत्येकजण वापर करतो. आपण जर एखाद्याला काही चांगला मेसेज पाठवला किंवा चांगली गोष्ट जर काही पाठवली तर तिकडून प्रत्येकजण आपल्याला प्रतिसाद दिलंच याची गॅरंटी नाही, किंवा देत पण नाहीत लोक. नुसतं बघतात वाचत करायचं खूप सवाल, पण हे प्रतिसाद आपण द्यायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही विनोदी असलं पाहिजे. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण आज ज्या पण सांगितलं की विनोदी माणसाचं किंवा सुखी माणसं असतात तर आत्मनिर्भर खूप अवघड झालं. आणि ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण जगायचं असेल, आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला चांगलं करायचं असेल, सुधारायचं असेल तर आनंद द्यायला काय हरकत नाही. घरचं टेन्शन घरी ठेवा. समाजामध्ये वापरत असताना प्रत्येकाला टेन्शन आहे. आज जगामध्ये सुखी कोणीच नाही, सरांनी सांगितलं. अगदी तुमचा मुकेश अंबानी घ्या किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी घ्या, कोणीही सुखी नाही. पण जर आपण पाहिलं तर ते आनंदी दाखवायचा प्रयत्न करा. कारण आपला आनंद किंवा आपण जर आनंदी राहिलं तर समोरचा आनंदी होणार. म्हणजे मला सरांनी सांगितलं की वर्गात जाताना जर आपण प्रसन्न चित्तानं जर वर्गात गेलं, प्रसन्न मुद्रेनं वर्गात गेलं तर विद्यार्थी आपलं आपण स्वागत करणार. पण जर आपण दुःखी मानाने किंवा दुःखी चेहऱ्यानं जर वर्गात गेलं तर आलं म्हणून आपण प्रसन्न असलं पाहिजे. आणि माझ्या मते म्हणजे ढोकळे सर असतील किंवा आचार्य सर असतील, माझ्या मते जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वावर करायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही आनंदी राहा, तुम्ही कॉन्फिडंट राहा, आणि तिसरी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची तुम्ही फिरत राहा. फिरलं पाहिजे. कारण जर तुम्ही फिरले तर तुम्हाला ओळख काढतात. जर तुम्ही एकाच घरात राहिले, एका ठिकाणी राहिले, एका गावात राहिले तुम्हाला लोक 30 रोज दिसतील. पण जर आपण फिरलं, समाजात आपण केलं पाहिजे, बाहेरच्या गावाला भेटी दिल्या पाहिजे. आणि आपलं फिरणं हे सहेतुक असलं पाहिजे. वस कोणतरी चाललंय त्याच्या मागे नाही. कारण तुम्ही बघा, ज्या व्यक्ती यशस्वी झाल्यात किंवा ज्या व्यक्ती चांगल्या ठिकाणी पोहोचल्या आहेत त्या फिरलेल्या असतात. बऱ्याच ठिकाणी त्यांनी अनुभव घेतलेला असतात. आता शाळांमध्ये सहली जाणं सुरू झालं, कोण तिकडे जाते, कोण कुठं जाते, कोण कुठं. का बरं त्या सहलीचा उद्देश काय तुम्हाला काय वाटतं? का सहली काढतात? आता आपण अगोदर अभ्यास सहल म्हणतो किंवा अभ्यास जावा म्हणतो. का बाकी आपण काय काम नसतं का? चला 2 दिवस आपण टाइमपास करू. का बरोबर फिरायला जातात? का तुम्हाला काय वाटतं आदेश? हा बरोबर बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय तर विरंगुळा. सहलीला जाण्यामागचा उद्देशच हा असतो की विरंगुळा, एक आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि त्या व्यक्तीच्या मनाचा आनंद निर्माण, म्हणजे मी तर असं म्हणतो की तुम्ही वर्षात 2 दिवस जरी फिरले ना तरी 2 दिवसाचं विरंगुळा तुम्हाला आयुष्य म्हणजे 1 वर्षभर पडतो. आणि जो व्यक्ती फिरतो जास्त त्याला व्याधी कमी असतं. म्हणजे म्हणतो शारीरिक व्याधी किंवा मानसिक व्याधी, आज प्रत्येकजण मानसिक रोगी. आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव जो पडतो तो तुमचा मानसिक रोगी, म्हणजे मानसिक रुग्ण म्हणजे मनोरुग्ण नाही. मानसिक रुग्ण आणि मनोरुग्ण दोन्हीमध्ये फरक आहे. आपलं प्रत्येकाचं मन जर आपल्याला प्रफुल्लित ठेवायचं असेल तर नक्कीच मी सांगतो की तुम्ही पर्यटन केलं पाहिजे, फिरायला पाहिजे. जर तुम्ही फिरला तर तुम्हाला लोक कळतात, जागा कळती, वेगवेगळ्या ठिकाणची वेशभूषा कळती, त्या ठिकाणचा तुमचा आहार आपल्याला लक्ष देतो. ह्या गोष्टी खरं तर ह्या त्या ठिकाणची बोलीभाषा आपल्याला लक्ष देते. आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्याप्रमाणे बदल करायचा प्रयत्न करतो. आणि सरांनी पण सांगितलं की बदल हा व्यक्तिमत्व विकासात खूप मोठा प्रभाव पाडणारा घटक आहे. एक शिक्षक म्हणून खरं तुम्हाला खूप संधी आहे व्यक्तिमत्व विकास कसा करायचा. तुम्ही लोकांच्या व्यक्तिमत्व विकासाचे क्लास सुद्धा घेऊ शकता. आणि नक्कीच तुम्ही स्वतःचं पहिलं व्यक्तिमत्व सुधारून इतरांचे व्यक्तिमत्व नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करावा, असं या आजच्या या उद्बोधनातून संदेश मी तुम्हाला देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.